मागणे नाहीच काही फक्त इतके कर, धडपडू मी लागले तर हात माझा धर. अण्णा, मागणे नाहीच काही फक्त इतके कर, धडपडू मी लागले तर हात माझा धर. आणि एवढी होतीच कारे चूक मोठी की, एवढी होतीच कारे चूक मोठी की, सावलीना भेटली अनेक उन्हातच घर. सावलीना भेटली अनेक उन्हातच घर. ज्योत्स्ना राजपूत पनवेल आपली गझल सादर करावी. तुला लक्षात ठेवावे असे काहीतरी कर ना, तुझ्या माझ्यात विरहाची जरा मोठी दरी कर ना. तुला लक्षात ठेवावे असे काहीतरी कर ना, तुझ्या माझ्यात विरहाची जरा मोठी दरी कर ना. आणि तुला मी रोज भेटावे असा नेमच जणू आहे. तुला मी रोज भेटावे असा नेमच जणू आहे. सवय वाईट आहे ही, अगोदर ती बरी कर ना. तुला मी रोज भेटावे असा नेमच जणू आहे. सवय वाईट आहे ती, अगोदर ती बरी कर ना. आणि तुला मी कृष्ण म्हणते अन मला म्हणतोस तू राधा. तुला मी कृष्ण म्हणते अन मला म्हणतोस तू राधा. तुझ्या ओठांवरी ठेवून माझी बासरी कर ना. की तुला मी कृष्ण म्हणते अन मला म्हणतोस तू राधा. तुझ्या ओठांवरी ठेवून माझी बासरी कर ना. एक मुलीवरची गझल आहे माझी. मला स्वतःला एकच मुलगी आहे. की मला अभिमान आहे की मुलीची माय आहे मी. मला अभिमान आहे की मुलीची माय आहे मी. जशी माझ्याच आजीच्या दुधाची साय आहे मी. मला अभिमान आहे की मुलीची माय आहे मी. जशी माझ्याच आजीच्या दुधाची साय आहे मी. आणि रूढींच्या सोडल्या गाठी कशा एकाच हाताने. रूढींच्या सोडल्या गाठी कशा एकाच हाताने. कुणाला नेमके कळले कशी अन काय आहे मी. रूढींच्या सोडल्या गाठी कशा एकाच हाताने. कुणाला नेमके कळले कशी अन काय आहे मी. तुम्ही तर छाटले होते मुळापासून पायांना. तुम्ही तर छाटले होते मुळापासून पायांना. जणू माणूस नाही मी, कुणी बोन्साय आहे मी. जणू माणूस नाही मी. की तुम्ही तर छाटले होते मुळापासून पायांना. जणू माणूस नाही मी, कुणी बोन्साय आहे मी. आणि पूजा अर्चा कशालाही कशाला दाखले नसते. पूजा अर्चा कशालाही कशाला दाखले नसते. उठा वेडेपणा सोडा, कुठे असहाय्य आहे मी. पूजा अर्चा कशालाही कशाला दाखले नुसते. उठा वेडेपणा सोडा, कुठे असहाय्य आहे मी. आणि तसे तर अंतर कुठे होते तुझ्या माझ्यात इतकेही. तसे अंतर कुठे होते तुझ्या माझ्यात इतकेही. वहाणेची नको उपमा, गळ्याचा टाय आहे मी. वहाणेची नको उपमा, गळ्याचा टाय आहे मी. आणि समाजाच्या उकिरड्यावर कशाला श्वास मी घेऊ. समाजाच्या उकिरड्यावर कशाला श्वास मी घेऊ. तुझ्या दुबळ्या समाजाचाच भक्कम पाय आहे मी. समाजाच्या उकिरड्यावर कशाला श्वास मी घेऊ. तुझ्या दुबळ्या समाजाचाच भक्कम पाय आहे मी. मला अभिमान आहे की मुलीची माय आहे मी. जशी माझ्याच आजीच्या दुधाची साय आहे. धन्यवाद. वा. गझलकार आहेत गिरीश जंगमे, तुळजापूर येत हा त्यांचा गाव आहे, पण ते पुणे येथे IT इंजिनियर आहेत. त्यांचा एक शेर पहा. मधला एक शेर पहा. माझ्यापुरती होते धांदल ती दिसल्यावर. माझ्यापुरती होते धांदल ती दिसल्यावर, काट्यांचीही होते मखमल ती दिसल्यावर.
आणि हा शेर पहा किती सुंदर आहे की कर्ज केवढे झाले होते एकांताचे. क्या मिश्रा आहे. कर्ज केवढे झाले होते, कर्ज केवढे झाले होते एकांताचे, व्याजासोबत फिटले मुद्दल ती दिसल्यावर. गिरीश जंगमे यांना तुझ्या नावात आलो मी, गझल लिहिता तुझ्यावरती तुझ्या नावात आलो मी, कधीचा शून्य होतो अन पुन्हा भावात आलो मी. गझल लिहिता तुझ्यावरती तुझ्या नावात आलो मी, कधीचा शून्य होतो अन पुन्हा भावात आलो मी. पटावर हारलो होतो उभी मी जिंदगी सारी, पटावर हारलो होतो उभी मी जिंदगी सारी. तुझा तो स्पर्श झाला अन पुन्हा डावात आलो मी, तुझा तो स्पर्श झाला अन पुन्हा डावात आलो मी. आणि एक मतला आणि दोन शेर पहा की एक दुनिया वेगळी आहे जरा, एक दुनिया वेगळी आहे जरा, वाटली तर चांगली आहे जरा. एक दुनिया वेगळी आहे जरा, वाटली तर चांगली आहे जरा. एक इच्छा हरवली आहे इथे, एक इच्छा हरवली आहे इथे, भेटली तर आंधळी आहे जरा. एक इच्छा हरवली आहे इथे, भेटली तर आंधळी आहे जरा. आणि घ्या तुम्ही समजून चुकले तर तिचे, घ्या तुम्ही समजून चुकले तर तिचे, लेक माझी कोवळी आहे जरा. धन्यवाद. की घ्या तुम्ही समजून चुकले तर तिचे, लेक माझी कोवळी आहे जरा. एक दुनिया वेगळी आहे जरा, वाटली तर चांगली आहे जरा. आणि गझल ठेवतं पहा की तुझी वाट पाहून कधीचे थकले होते, तुझी वाट पाहून कधीचे थकले होते, या डोळ्यांचे दोन निरागस रस्ते होते. की तुझी वाट पाहून कधीचे थकले होते, या डोळ्यांचे दोन निरागस रस्ते होते. आणि उगाच गेलो नव्हतो शाळेमध्ये मीही, दगडूदादा, की उगाच गेलो नव्हतो शाळेमध्ये मीही, त्यास खरे कारण तिचे ते डोळे होते. की उगाच गेलो नव्हतो शाळेमध्ये मीही, त्यास खरे कारण तिचे ते डोळे होते. आणि मलम लावला होता तूच मला त्यावेळी, मलम लावला होता तूच मला त्यावेळी, घाव म्हणूनच त्या जखमेचे ताजे होते. मलम लावला होता तूच मला त्यावेळी, घाव म्हणूनच त्या जखमेचे ताजे होते. आणि हा शेर पहा की सुरुवातीला वाटतात ज्या हलक्या फुलक्या, सुरुवातीला वाटतात ज्या हलक्या फुलक्या, नंतर नंतर त्या गोष्टींचे ओझे होते. की सुरुवातीला वाटतात ज्या हलक्या फुलक्या, नंतर नंतर त्या गोष्टींचे ओझे होते. आणि जन्म निघाला अवघा माझा दुष्काळातच, जन्म निघाला अवघा माझा दुष्काळातच, स्वप्न म्हणूनच माझे अजून हिरवे होते. की जन्म निघाला अवघा माझा दुष्काळातच, स्वप्न म्हणूनच माझे अजून हिरवे होते. आणि नदी पार मी याच कारणासाठी केली, नदी पार मी याच कारणासाठी केली, त्या काठावर या इच्छांचे जगणे होते. धन्यवाद. की नदी पार मी याच कारणासाठी केली, त्या काठावर या इच्छांचे जगणे होते. आणि एक जिव्हाळा असतो आपला त्या जागेशी, एक जिव्हाळा असतो आपला त्या जागेशी, जिथे आपले रोजच येणे जाणे होते. की एक जिव्हाळा असतो आपला त्या जागेशी, जिथे आपले रोजच येणे जाणे होते. आणि हा शेर पहा की यामुळेच मी स्वप्नामध्ये अजून होतो, यामुळेच मी स्वप्नामध्ये अजून होतो, दोन तुझ्या वेणींचे सुंदर झोके होते. की यामुळेच मी स्वप्नामध्ये अजून होतो, दोन तुझ्या वेणींचे सुंदर झोके होते. तुझी वाट पाहून कधीचे थकले होते, या डोळ्यांचे दोन निरागस रस्ते होते, या डोळ्यांचे दोन निरागस रस्ते होते. धन्यवाद. काय करून राहिले तम्मा अलवणी माणसाले तुम्ही विदर्भातली वरडी बोलायला लावली राजे हो. जरा जोळ्यात टाळ्या येऊ द्यात आमच्या सर्व गझलकारांना प्रोत्साहन म्हणून. काय चुकलं माकलं असेल तर पोटात घेऊन. तर नदीचा एक शेर आला त्यावरनं. आता ज्ञानेश पाटीलचा उल्लेख न होणं हे खरं तर शक्यच नसतं. तर एक काय होईल या कल्पनेने शहारून जाते नदी, काय होईल दादा, काय होईल या कल्पनेने शहारून जाते नदी, एक निर्धार जेव्हा पुलाच्या कडेला उभा राहतो. तर नदीला विविध भावना सुद्धा असतात आणि त्या नदीच्या आजूबाजूला काय काय घडत असतं
ते असे गझलकार वेगवेगळ्या अंगाने दाखवत असतात, त्यामधील ही एक बाजू.